नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्ट यांच्याकडून अपडेट आलेली आहे। आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती पाहणार आहोत। सॅलरी किती भेटणार आहे, इथे वयोमर्यादा काय असणार आहे, अनुभवाची गरज आहे का नाही, अर्जाची पद्धत, अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर नोकरीचे प्रकार कोणता आहे, निवड प्रक्रिया। ॲप्लिकेशन 14 सप्टेंबर 2024 पासून स्टार्ट झालेले आहेत। ॲप्लिकेशनची लास्ट डेट 25 सप्टेंबर 2024 असणार आहे। सरकारी जॉब असणार आहे, महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे। संपूर्ण व्हिडिओ बघा, आपण पूर्ण माहिती इथे सांगितलेली आहे। आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते 5 मिनिटात आपण समजून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात, जे नवीन योजना आलेल्या असतात त्याची सर्व माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट्स लातूर, ऑफिशियल वेबसाईट ऑफ डिस्ट्रिक्ट कोर्ट अँड लातूर, या वेबसाईटवरून आपण पाहत आहोत। वेगवेगळे जॉब अपडेट्स आहेत, इथे भरती निघालेली आहे। त्यामध्ये PDF आहे, आपण ती एकदा चेक करून घेऊया। जिल्हा व सत्र न्यायालय लातूर, भरती प्रक्रिया सन 2024, पदाचे नाव पुस्तक। आता या पदासाठी 14 सप्टेंबर 2024 पासून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। अर्ज स्पीड पोस्टने करायचा आहे, म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे। तुम्हाला इथे सांगितलेलं आहे बघा, पात्र उमेदवारांनी जाहिरातीमधील दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्रांच्या स्वप्रमाणित प्रती नोंदणीकृत पोच दे डाकने पत्राद्वारे म्हणजेच RPAD किंवा शीघ्र डाक सेवा पोच म्हणजे स्पीड पोस्टद्वारे या कार्यालयास म्हणजे इथे जे प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या पत्त्यावर पाठवावे। तसेच लिफाफ्यावर पुस्तक बांधणीकर या पदासाठी अर्ज असे नमूद करावे। कोणत्याही परिस्थितीत बाय हँड अर्ज स्वीकारले जाणार नाही। तुम्हाला स्पीड पोस्टद्वारेच तुम्हाला इथे अर्ज करावे लागणार आहे, ऑफलाईन पद्धतीने करावे लागणार आहे। बाय हँड तुमचा अर्ज इथे स्वीकारले जाणार नाही। अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 25/9/2024 म्हणजे 25 सप्टेंबर 2024 असणार आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला हे अर्ज पोहोचवून द्यायचा आहे। आता इथे पूर्ण माहिती आहे बघा। आता आवश्यक पात्रता काय असणार आहे, तुम्ही SSC परीक्षा उत्तीर्णित असावे, म्हणजे तुम्ही 10वी कंप्लीट असावे। औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यता प्राप्त संस्थेमधून पुस्तक बांधणीबाबत कोर्स उत्तीर्णित असावा। उमेदवाराला पुस्तक बांधणीबाबत तांत्रिक व व्यावसायिक माहिती असणे आवश्यक असणार आहे। इथे तुमचं कमीत कमी SSC कंप्लीट झालेलं पाहिजे आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यता प्राप्त संस्थेमधून पुस्तक बांधणीबाबत तुमचं पूर्ण कोर्स कंप्लीट झालेला पाहिजे आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। इथे अर्जाची फी कोणतीही घेतली जाणार नाही। निवड प्रक्रिया ही रिटर्न एक्झामद्वारे होऊ शकते, हे सुद्धा सांगितलेले आहे। इथे वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा, 38 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा, म्हणजे 18 ते 38 वर्षापर्यंत आहे व 43 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन सुद्धा इथे दिलेलं आहे मागासवर्गीय लोकांसाठी। त्यानंतर इथे अजून सांगितलेलं आहे कामाचं स्वरूप। निवड झालेल्या उमेदवारास लातूर जिल्हा न्यायिक विभाग अंतर्गत कोणतेही न्यायालयात पुस्तक बांधणीकर या पदावर नियुक्ती प्रतिनियुक्ती दिली जाईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे। नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या ग्रंथालयातील पुस्तकांची बांधणी तसेच न्यायालयातील राखण्यात येणाऱ्या फाईल्स नोंदवह्या इत्यादी बांधणी करणे इत्यादी कर्तव्य पार पाडावी लागतील, हे तुमचं काम असणार आहे। त्यानंतर सूचना दिलेल्या आहेत बघा। इथे कोणतीही अनुभवाची गरज नसणार नाहीये, म्हणजे तुम्ही फ्रेशर उमेदवार आहे, नक्की तिथे अर्ज करू शकणार आहे। प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाल्यापासून ती फक्त 2 वर्षाच्या कालावधीत पर्यंतच वैध आहे। या कार्यालयात सादर भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारले नाही, ही कोणतेही फीस नाहीये, हे सुद्धा सांगितलेले आहे। बाय हँड सुद्धा तुम्हाला इथे अर्ज स्वीकारले जाणार नाही, तुम्हाला इथे स्पीड पोस्टद्वारेच इथे तुम्हाला पाठवून द्यायचं आहे, सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे पुस्तक बांधणीकर पदासाठी उमेदवारांची 20 गुणांची पुस्तक बांधणी कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल। तुम्हाला इथे टेस्ट घेण्यात येईल, त्यानंतर तुमची परीक्षा झाल्यानंतर इंटरव्ह्यू घेण्यात येईल व इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होऊ शकणार आहात। तुम्हाला स्वतःच्या खर्चामध्ये तुम्हाला तिथे वेळेत पोहोचायचं आहे व मुलाखतीस हजर राहावे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। हे तुम्हाला पदासाठी अर्जाची पद्धत इथे सांगितलेली आहे बघा, म्हणजे अर्जाचा नमुना दिलेला आहे, नोंदणी क्रमांक किती आहे, त्यानंतर नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे फोटो चिटकवायचा आहे, अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता, पिनकोडसह कायमस्वरूपी संपूर्ण पत्ता, त्यानंतर तुम्ही कोणत्या स्टेटचा आहे, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, हो किंवा नाही, त्यानंतर फोन नंबर, ईमेल ID, त्यानंतर इथे पुरुष स्त्री इतर हे फिल करायचं आहे, धर्म कोणता आहे, जातीचा प्रवर्ग, जन्मदिनांक, त्यानंतर अर्जदाराचे वय, विवाहित आहे का नाही, हयात असलेल्या मुलांची संख्या, ही सर्व तुम्हाला प्रॉपर पद्धतीने
इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशन क्रायटेरिया तुम्ही कोणतं कंप्लीट झालेलं आहे, 10वी का 12वी आहे का पदवी का पदव्युत्तर, कोणत्या इयरमध्ये कंप्लीट झालेलं आहे, किती टक्केवारी आहे, हे सर्व तुम्हाला इथे फिल करावं लागणार आहे व तुम्हाला स्पीड पोस्टद्वारा हे सेंड करून द्यावं लागणार आहे. ॲड्रेस इथे मेन्शन केलेला आहे, नक्कीच इथे पाठवू शकता. खूप चांगली सॅलरी सुद्धा तुम्हाला भेटू शकते. एक्सपेक्टेड सॅलरी 19,900 ते 63,000 पर्यंत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इथं कोणत्याही अनुभवाची गरज नाही. 18 ते 38 वर्षापर्यंत तुमचं एज क्रायटेरिया पाहिजे आहे. महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे. मागासवर्गीय 5 वर्षाची सूट सुद्धा आहे. महाराष्ट्रातील तुम्ही उमेदवार आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. इथे रिटर्न एक्झाम त्यानंतर मुलाखतीस द्वारा तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे. लक्षात घ्या, 25 सप्टेंबर 2024 हे लास्ट डेट असणार आहे. नोकरीचे ठिकाण लातूर आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता.